आला पाहिजे 4 वाजता वर गेली आमची गायचं वाईट आपण तास घरी ती गाई मोकळी करा पहिली खाली छोट्या कुरकुटे मानशी हॉटेल तिथं घेतो आम्ही हा फाट्यावर होता फाट्यावर होता तो गेल्यापासून ते तिकडचं आता बाबा तुमचं नाव काय ज्ञानेश्वर राहणार जवळ आपला व्यवसाय काय शेती व्यवसाय शेती व्यवसाय बरं तो हे तुमची पत्नीने पुनर्जन्म घेतला असं आम्हाला ऐकू येत आहे हे खरी स्टोरी त्याची हकीकत आम्हाला तुम्ही सांगाल का सांगायला काही काय किती एक कोटी लाईट झाली ताशी 4 मार्च 22ला 22ला तिचा पुनर्जन्म झाला पहाटे 4ला माझ्या स्वप्नात बर आणि तिथे येऊन उभी राहिली माझ्या हॉटेलवर आणि मला म्हटलं उठा माझा पुनर्जन्म झाला परत बर मी म्हटलं पुढं तिने सांगितलं शहरामध्ये जन्म झालेला आहे गांधी हॉस्पिटलवर माझा जन्म झाला तिथं गांधी हॉस्पिटल म्हणजे आई वडिलांची पण नावं सांगितली हो आणि जन्मवेळ पण सांगितली आई वडिलांची नाव वगैरे सांगेल का हा सांगितली ना तिथल्या आई वडिलांची आता जन्म नाव आठवतं का आता माझ्या लक्षात नाही ठेवलेलं मग असं सांगितलं नाही तर म्हणे मला काही तुमच्याकडून माझी काय अपेक्षा नाही फक्त एकदा तुम्ही माझी डोळे भेट घ्यावी एवढीच इच्छा आहे मग असं म्हणून तुम्ही जागा झाली पुढंच कुणीच नाही काहीच नाही मी हे सांगितलेलं लिहून ठेवलं लगेच लिहून ठेवला लिहून ठेवलं सकाळी मी जायला म्हटलं सांगितलं मास्क असते या स्वप्न काही सत्य खरी असतं तरी मग एवढं सांगितलं नाव गावाचं नाव सांगितलं नावं सांगितली तिची अपेक्षा तुम्ही येतो तुम्ही जाणार कुठं मग तुम्ही तुला जायचं नाही काय आता कुठं जायचं म्हणजे त्यांनी जर सांगितलं तर फक्त आपण कुठेतरी शोध घेऊ म्हटलं असं नका करू थांबा मी मोबाईल पाहतो कुठे हे गाव काय असं करता करता 15 दिवस निघून गेले जन्मापासून पुढे पण ते मोबाईल का आपल्याकडे येईनच ते ना असं झालं 15 दिवसांनी 2 धनगर इथं आले तिथं माझ्याकडे चहा मागितला मी असं आणून ठेवला टॅबलावर त्याच्या पुढे ठेवला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्या गावाचं नाव घेऊन का मी तिथून तीर्थावरून आलो असं मी गावाचं नाव ऐकलं मग आलं लक्षात म्हटलं हे मी त्यांना म्हटलं हे गाव कुठे मग त्यांनी मला सांगितलं हे गाव आम्ही म्हटलं कसं जायचं मला सविस्तर सांगितलं आपली निघून गेली आणि मग मी मुलाला फोन केला मुलगा इकडे बँकेत आहे का इथंच गावात मग मी त्याला फोन केला म्हटलं मला गाव सापडलं निघाला तो काही न्यायला तो म्हटलं बाबा दादा देऊन जाते ते काय ऐकणार नाही पण आला तो आल्यावर तो म्हटलं जाऊ नका तुम्ही जाणार
ते लोक वेगळे आपण वेगळे त्यांचं तुम्हाला बोलणं कळायचं नाही आणि त्यांनी जादू केल्याला म्हणून जर तुम्हाला काय मारहाण वगैरे केली तर मग आम्ही कुठे शोधायचं बरोबर होऊ देता म्हटलं की काय जे व्हायचं असेल ते होईल पण मी आता जायचं जाणार म्हणजे जाणार दुपारचे 2 वाजले होते ते लोक आले तर आणि मी ते चावी त्याच्याकडे दिली मी इथूनच गेलो घरी सुद्धा पण गेलो नाही मला मी तुम्ही त्या रोडला गेलो गाडी पुन्हा गाडी पकडली चाकणला उतरली तिथं मुलगी दोन मुली दोन्ही पुण्यालाच आहेत एक कात्रला एक चाकणला मी त्या मुलीच्या रूमवर गेलो तिचा मुलगा आहे मोठा तसं लग्न वगैरे झालेलं म्हटलं यांना विचारावं बा कुठल्या बस स्टॉपवरून गाडी जाते शिवाजीनगरवरून जाते का स्वारगेटवरून जाते म्हणजे आपल्याला पुढचा प्रवास करायला सोपं जाईल असं म्हटल्यानंतर मी तिथे गेलो त्या मुलाला म्हटलं बाळा एवढं चौकशी करून येते मला काय करायचं मग त्याला सांगितलं तो त्यांना माहीत नव्हतं मग तो म्हटला ना ते जायचं नाही असं कुठं असते का नाही मी तर जाणार आहे तुला बघायला येते का जाऊन गाडी कधी सुटते ते त्याला जरा मोठ्याने बोलल्यामुळे त्याला ते बाबा रागवली काय ऐकलं नाही म्हटलं जातो बघायला म्हणून गेल्यानंतर म्हटली चाकणमधूनच गाडी आणली शूटिंग केली त्यांनी गाडी हा मग आणल्यावर खोलीवर घेऊन आला मला बसा आम्ही पण तुमच्या संघ तुम्हाला एकट्याला सोडणार नाही म्हणे आम्ही परत परत शोधायचं असं ते भावनिक झाले ना मग तिथं आल्यानंतर आम्ही ती गाडी तिथे रात्री पहाटे 4ला निघालो चाकण आम्ही 5 वाजता पोहोचलो संध्याकाळी हा 4ला निघालो 5ला पोहोचलो म्हणजे 12-13 तास निपाणी शहरामध्ये आम्ही गेलो गांधी हॉस्पिटल विचारलं दाखवलं हॉस्पिटलला गेलो तर 5 वाजले होते कर्मचारीला त्यांची सुट्टी लागली सरकारी हॉस्पिटल त्यांची सुट्टी लागली खाली उतरत होते त्यांना थांबवलं मी त्यांना सांगितले हकीकत अशा त्यावेळेला 2-2.5 वर्ष झालेली होती मग मी त्यांच्या अशी 2.5 वर्षात माझी पत्नी गेलेली तिने तुमच्या जन्म झाला तुमचं नाव सांगितलं आईवडिलांची नावं सांगितली त्यांच्या गावाचं नाव सांगितलं जन्मवेळ सांगितली मग ते लांबची सुट्टी झाली आम्ही काही सांगितलं नाही आता काय करायचं तर मला आता आहे का मोठे डॉक्टर शिपाई घ्या तुम्ही जाऊ शकता गेलो आम्ही त्यांच्या गेल्यानंतर ते बिचारे चांगले भावनिक डॉक्टर त्यांना सगळं हकीकत सांगितली कशी म्हणजे मागची सगळं जन्मवेळ सांगितली जन्मतारीख सांगितली आईवडिलांची नावं पण सांगितली आणि ऐकतो त्यांना नवल वाटलं आणि मग विचारलं की मला कुठून आले तुम्ही सांगितलं नगर जिल्हा संगमनेर तालुका बोटाळा लई लांबून आले एवढं लांबून आले म्हणजे काही नक्कीच असले पाहिजे एवढं शिकवायला बोलवलं त्यांना सांगितलं शिपाई घेऊन आला बोलून बघितलं 1 मिनिटाचा सुद्धा नोंद भेटली ती आईवडिलांची नावं पण भेटली तेच त्यांच्या गावाचं नाव पण मिळलं त्यांच्या गावचे राहणारे ते निपाणीत नव्हते तिथून 35 किलोमीटर होते 35 किलोमीटर हा मग ते बघितल्यानंतर सगळं कंप्लेंट निघाली आता हे तर काही तुम्ही आईचं बघितलं नव्हतं तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं अगदी ओके ते फार खूप त्यांच्या डोळ्यांना टाच डॉक्टर काय विशेष आजपर्यंत मी असं तुझे ऐकलं बाहेरचे लोक काही त्यांना वाटले जाणार कसं त्यांना आम्ही सोडले 15 दिवस काही ठेवत नाही डिलिव्हरी ते घरी गेले त्यांचं घर काय मला माहित नाही कुठे काय गाव नाव माहिती आहे पण तुम्हाला पत्ता कसा मिळणार कुठे राहतात काय राहतात असं
ते म्हटले पाहतो मी माझा मोबाईल नंबर असेल त्यांचा पाहिला तो होता मोबाईल नंबर. हा तो नंबर दिला मी त्या नंबरवर बोलली. नंबर त्या बाईचाच लागला नेमका. लागल्यानंतर तर मी म्हटली आमच्या अशा अशा ऐकून देते त्यांना सांगितलं आमची आई तुमच्या जन्माला आलेली आणि आमची आईची एवढीच अपेक्षा आहे का यांना डोळे भेटले आम्ही येऊ का आम्हाला भेटून देणार का तुम्ही असं विचारतो. तुम्ही अजिबात जाणणार तुम्ही एवढं लांबून आले जादू तुम्ही आले समजायचं काही कमी जायचं झालं तर आम्ही काही बघणार. हा फोन चालू असताना ती बाई नाही म्हणायची. तेवढ्यात तिची मावशी मुंबईवरून तेवढ्यात तिनं दारातून तो फोन ऐकत होती. स्पीकरवर असं मोठा स्पीकर गेला हा मग ते ऐकलं तिने. आणि मग मी म्हटलं आम्ही काही तशी काही तुम्ही म्हणत कल्पना आणू नका आम्ही चांगल्या खानदानी घराण्यातली तुमच्या पोटी जन्म घेतलाय ना आमच्या आईनं आम्ही काही नेणार तुमचीच आहे ती मुलगी आता आमची नाही तर आम्हाला 5 मिनिट भेटून आम्ही त्यांची डोळे भेटून आणि आमचं भेटून जाऊ आम्हाला तुमचं काहीच नाही मुलीलाही नेणार नाही तो शब्द आम्ही काढणार नाही मनात काही कल्पना नाही. ती बाईनं ऐकल्यानंतर ती बाई ती म्हटली तिच्या मुलीला चांगली लोक ती बाई बोलते चांगली लोक बोलते काय तुला हरकत नेमकी मी आलेली अवयवानी मग तुला काय माहिती येऊ दे ना त्यांना. मग तिची ती मावशीच बोलली का बघ या तुला पत्ता दिला आम्ही त्यांना गाडी नंबर घेऊ त्यांनी पत्ता दिला मला गाडी त्या दिवशी आम्ही येतो चौकशी करीत करत तुम्ही ओट्यावर कुणीतरी तुमचा वाटा आहे म्हणतो तुम्ही राहा हा नंबर असलं का वाद करा म्हणजे आम्ही थांबू होतो चालेल तर आम्ही गेलो हा उभेच होती गाडी नंबर पाहिला बरोबर हात त्याला आम्ही थांबलो घरात गेलो पाणी वगैरे आम्हाला दिलं आम्ही बसलो मुलगी आणून गेली मुलीच्या मांडीवर मुलीला तुला डाग बीट दिली कपडे वगैरे घेऊन गेले हा पुण्यातूनच घेतले तयारीने भेटू नाही तर नाही काय असेल काय असेल हा मग ते गेल्यानंतर त्यांना जरा बरं वाटलं ते म्हटली काही नाही हरकत ठीक आहे बस थांबवली थोडं वेळ थांबवली असं करता करता आम्ही अर्धा पाऊण तास थांबलो मुलगी म्हटलं आम्ही निघतो भेटलोय आम्ही डोळे भेट झाले जातो ते जाताना माझ्या वडिलांच्या मांडीवर द्या मुलगी अशीच कपडे म्हणते काय बाळाचे लहान दिली आणून माझ्या मांडीने असं बसतो काही अशीच पाठवून खाली होती अशीच घेतली ना खाली बाळाची खाली ती मुलगी 1 ते 15 ते 20 मिनिटं पापणीने हलवते माझ्याकडे मुलीची आईच म्हटली पहा ना आपली बाळ म्हणजे बाबांच्या नजरेनुसार पापणीने हलवतं पाठवली काही विशेष नाही असं म्हटल्यानंतर मला माझं आवडलं माझी आज सुरू करायला मग अशी घडलेली होती मी असं पाहत होतो ती माझ्या 2 असूनचे तिच्या पोटात त्यावेळेला तिच्या उजव्या डोळ्यात ही प्रतिमा दिसली उजव्या डोळ्यात मग मी म्हटलं हिच्या डोळ्यात काय दिसतं तर ही बातमी ते 4 कळाल्यानंतर 15-20 लोक जमले होते मी म्हटलं मग ते एवढे आले अशा आजूबाजूला बघण्याकरता मग त्या सर्वांनी ती प्रतिमा बघितपर्यंत त्याची प्रतिमा डोळ्यात येत होती सर्व 5 डोळ्यापर्यंत डोळ्यात प्रतिमा राहील ते सगळे बघून अशी बाजू झाली ती प्रतिमा माहिती मी म्हटलं मी असं मानून घेतलं तर ही प्रतिमा आपल्याला दाखवली याचा अर्थ असं दाखवलं तुम्ही मनात कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आणू नका ती मीच आहे असं आपल्याला तुम्ही दाखवलं त्याशिवाय हा प्रकार घडू शकतो नाही. तरी पण त्या मुलीची आई म्हटली तुम्ही जर तसं म्हणताय ही प्रतिमा तुमच्याच पत्नीची आहे कशावरून तुमच्या काही पुरावा आहे पण आता तो पुण्याचा तो माझा नातूच चाकण त्याच्या मोबाईलला तोच फोटोच्या आधी त्यांनी लगेच दाखवला मग त्यांना ती सत्यता पटली आणि मग आम्ही त्याच्यानंतर पुन्हा त्यांना आम्हाला सर्व वगैरे केला आम्ही निघतो पण तुम्ही एक करा म्हटलं पहिला बद्दल निघा गावी तिकडे या त्यावेळेला ते हा म्हटलं
आणि मग बड्डे 15-1 दिवसावर राहिला. बरं. तर मी पण फोन केला त्यांना, हा. म्हटलं तुम्ही आपला आता ह्या तारखेला बड्डे ना, हा. तुम्ही या. बरं. म्हटलं आम्हाला काही जमणार नाही. बरं असं. हा. आता जमणार नाही म्हटलं, मी विनंती करतो त्याला. आता मी म्हणलं ठरवलं मनाने, मी इकडचं काय आमच्या लोकांना बोललं का असं तर माझी इच्छा आहे बड्डे घालायची. तुम्ही जाते म्हटलं नाही जमणार. बरं. आम्हाला माहिती नाही, बरोबर येऊ येऊ शकत नाही, खर्च देणं त्यांची परिस्थिती थोडी नाजूक, त्यामुळे ते नाही म्हटलं. असं नाही म्हटलं आपण काय करणार. त्यांना एवढं म्हटलं का तुम्ही फक्त तिथून याला कोल्हापूरला या, कोल्हापूरहून ट्रेन धरा. नाही मी पण इथं ट्रेन धरली तरी तुम्ही पुणे स्टेशनला येऊन उतरा, पुणे स्टेशनला माझी गाडी पाठवतो तुम्हाला म्हटलं. आपल्या माझ्या गाडी मला पाठवतो. तर ते म्हणजे नाही जमणार. आता असं म्हटल्यानंतर त्यांनी ते बाळ तिथे मांडीवत होतं, ते नाही म्हटलं. मी विषय मोबाईल बंद केला, फोन बंद केला. बंद केल्यानंतर मग ती मुलगी जे रडायला लागली, ते 6 दिवस पोरगी रडत होती. खाणं पिणं सोडलं त्या मुलीला. आणि मग त्या वेळेला 6 दिवस झाल्यानंतर त्या बाईचा भाऊ कुठेतरी नोकरीला बाहेर, तो आला होता गावी. आल्यावर त्याला असं वाटतं का आपल्या बहिणीची डिलिव्हरी भेटून येऊ, बाळाला भेटणं म्हणजे बहिणीला भेटून येऊ, म्हणून तो त्यांच्या घरी गेला. आणि मग त्यावेळेला तो गेला, त्याची पोरगी रडतच होती, रात्रंदिवस म्हणजे रडत होती. तो अर्धा तास थांबला. मग त्यांनी विचारलं, बाई हा मुलगी रडती का सांग. मग तिने सांगितलं बाबा असं असं झालं, आणि त्यांचा फोन आला बड्डेला बोलवणं आणि नाही. तेव्हापासून पोरगी रडती आजपर्यंत रडते. मग तो भाऊ म्हटलं आण माझ्याकडे, आण माझ्याकडे. त्यांनी मांडीवर घेतली. तिला म्हटलं बाळा मी तुला घेऊन जातो, पण तू रडायची थांबली. शब्द दिला लगेच थांबलीच. दूध पाजला आहे, दूध लगेच पिला. म्हणजे असा प्रकार हे जे घडले. म्हणजे तुमच्या पत्नीने त्यांना हेच दाखवलं. आणि मग भावानी त्या मामाने फोन केला, तुम्ही आपल्या मामाने फोन केला तर आमची चूक झाली माझ्या बहिणीची, मी स्वतः घेऊन येतो तिला. आले होते. हा मग आलतो. मग ते पुणे स्टेशनला मी गाडी पाठवली. म्हणजे इथे येऊन गेले का? हा मग बड्डे नव्हते. बड्डे नव्हते का? 10-12 लोक बड्डे वगैरे करून गेले इथं. हो. कोण 2 दिवस होते. त्या मामाचा नंबर वगैरे? मामाचा नंबर त्या मुलाकडे माझा. आणि त्या घरचा नंबर त्या बाईंचा दोघी आहे का? गावकी वगैरे आहे ना? आता ते निपाणीलाच राहायला आले. निपाणी राहिला? हा. ते जो वडील आहेत ना मुलीचे, ते कोल्हापूरला कामाला येतात. कोल्हापूरला कामाला येतात. आता निपाणी शक्ती 35 किलोमीटर 35 किलोमीटर. मग ते तिथे राहायला आले. तिथे त्यांनी जागा घेऊन खोली दिली बांधली निपाणीमध्ये. हा निपाणी. म्हणजे त्याचं नाव वगैरे आम्हाला भेटेल? नाव आता त्यांना विचारावं लागेल. नाही म्हणजे तुझ्या मुलाकडून वगैरे नाव आपण आता विचारू शकतो त्यांना. वाढदिवसाला कोण कोण उपस्थित होतं? वाढदिवसाला ना, वाढदिवसाला आपले लामटे होते, बाळासाहेब होते, आणि असे बरेचसे लोक, जवळजवळ 1000-1200 लोक जेवण खावण म्हणजे प्रवचने ठेवले होते. म्हणजे हे सर्व परिस्थिती बघून त्यांना फार बरं वाटलं असेल ना? ते खुश झाले. खूप माणसं चांगली आहेत. आणि त्यांना इथं आल्यानंतर इकडे ते लोक जमले होते. आपुलकीने ही घटना विचित्रच आहे. आपुलकीने त्यांना कपडे, म्हणजे त्या मुलीला दागिने खूप आले. जवळजवळ 5 पोते भरले. 5 पोते कपडेचे, दागिने खूप आले. काही पैसे गणपतराव फुलवले होते. त्यांची बस चक्की बहिणी म्हणजे तुमच्या तुमच्या आधी मध्ये बोलणं होतं का? त्या माणसाने तुमचं होतं का? भाषा वगैरे त्यांना येते तिकडे? इकडं कोल्हापूरला कामाला येतात ना, त्यांना मराठी समजते. त्यांना मराठी समजते. ते पहिल्यापासून इकडंच कामाला आहे कोल्हापूर. म्हणजे आजच्या युगामध्ये पुनर्जन्म होतो ही सत्यता खरी आहे.
सत्यता खरी म्हणजे याच्यावरती एक परत असं झालं हा तर आम्ही तिकडनं पहिल्यांदा जाऊन आल्यानंतर इथं संगमनेरला एक वाकचौरे म्हणून प्रोफेसर आहे बर कॉलेजवर आहे. अच्छा तो हे काही त्यांना माहित नव्हतं असं तोपर्यंत ही बातमी तो लई फुटलेली नव्हतं हा. आपल्या इथल्या इकडचं जात. हा पण ते आम्ही तिकून आल्यानंतर 15 एक दिवसांचं इथं आलं. बर ते त्यांचं संशोधन चालू होतं बर तिथं हा हा त्यांच्या गावी. गावाला हा याच्यावरती पुनर्जन्म करतात. हा. असं. तर त्यांचं ते संशोधन चालू असताना त्यांना असा भास झाला हा तर तुम्ही याच्यावरती मला सत्यता पडताळायची असेल हा तर बोटे गावाला जाऊन या. हा असं काही मला वाटतं हो. हा बोटा तर आपल्या तालुक्यात बरोबर. शेवटचं गाव मला असं का वाटतं सारखा भास का म्हणजे त्याला पण होतो? भासवायला हा. आणि मग ते 2 शिक्षक लोक घेऊन तुम्ही चालले असं. तर त्यांना माहित नव्हतं ते विद्यानिकेतन म्हणून स्कूल आहे, तिथं गेले. हा. हा तिथं गेले ते तिथंच उतरले तिथं विचारले माझी त्याची सुद्धा विचारलं तिथं कामालाच होती विद्यानिकेतन अच्छा. शिक्षिकाच होते. तिची ही आजारी पडल्यापासून त्यांनी ते शाळा आम्ही सोडून दिलं बर बर तिची सेवा केली. अच्छा त्या मुलांनी जवळ ते 8 वर्ष आजारी होती जागेवर जागेवर स्मरणशक्ती गेली. आम्ही आलो होतो. हा हा बोलता येत नव्हतं मग त्या काळामध्ये काय बोलायचं असेल ते बोलताच आले नाही. म्हणजे तुम्ही भेटू गेलात बाबड्यांनी हा, ते नेहमी यायचे तर मग आता त्या सख्खी चुलत बहीण ना. हा सख्खी चुलत बहीण साडूच आणली. तर मग ते इथं येऊन चौकशी करून गेले तर त्यांना इथं पाहिलं त्यांनी माझी इकडे दर्शन घेतलं रात्रीचं आणि म्हटलं मला पाहिजे समजलं पण हे सत्यचे पास झालेलं आहे सत्यच झालाय म्हणून त्याच्यावर काही झालं मला समजलंच माझ्या याच्यातून तर मी तुम्हाला नक्की कळलं असं त्यांनी मला सांगितलं. तर त्यांनी गेल्यानंतर ते झाल्यानंतर 15 दिवसांनी मला असं कळवलं तर ज्याचं भाग्य पुण्य आणि पाप हे दोन्ही गोष्टी समान होतात त्यावेळेला पुनर्जन्म लवकर धन्यवाद. असा प्रकार त्यांनी धन्यवाद. सांगितला. म्हणजे आता ही बातमी किती आपल्याला व्यवस्थित एवढी बाबा आम्ही माझी शाळा पिंपरी पेंढार गावचे सगळे विद्यार्थी आहेत. 77-78ची आमची 10वीची बॅच आहे. आम्ही सगळं असं थोडंसं आपल्या माणसाची आपुलकीने चौकशी करणं किंवा भेटीगाठी घेणं हा आमचा उद्देश आहे फक्त बाकी काही नाही. हा, बरोबर आहे ना काय नाही कसं आहे? अहो असं आहे ना बरं लई लोक येऊन गेले मला भेटून स्वतः आता हे संगमनेर साखर कारखान्याचे कर्मचारी वर्ग 15 ते 20 लोक गाडी करून इथं आले होते. आता कसं आहे actually आता निपाणी तालुक्यातले 2 पोलीस माझ्या बरोबर भरती झालेली आहे 1978 झाली. आम्ही एकत्र नोकरी केल्या आज आमचे संपर्क चालू आहेत दररोज संपर्क चालू आहेत. ते काय बोलले तुम्ही एक दिवस जाऊन त्या बाबांची चौकशी करा त्याचे गावाचं नाव घ्या त्याचं नाव द्या आम्ही त्या बाईच्या घरी जाऊन आज तुम्ही चौकशी करू असे बोलले म्हणून आम्ही तिथे आलो. बाबा आपण थोडा आपला वेळ वाया घालून आमच्यासाठी थोडं आणि आमचं तुम्ही आदर सत्कार केला. माझ्यावर प्रेम दाखवून तुम्ही एवढे आलेत आमच्याकडे एक तुमचा खूप मोठा अभिनंदन. तुम्ही आमचा आदर सत्कार केला आम्हाला या ठिकाणी चहापान दिलेला आहे. माझी शाळा ग्रुप ॲडमिन रामचंद्र कुटे रामदास घाडगे त्याच्यानंतर गुलाब कुटे त्याच्यानंतर चंद्रकांत कुटे सोपानदादा कुटे आणि शाहीर शिवाजी थिटे गोंधळी कलावंत पिंपरी पेंढार आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करताना थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. धन्यवाद धन्यवाद.